स्ट्रीम सिलेक्शन कसं करायचं आहे? 90% स्टुडंट्स इथे चुकतात. सायन्स घेतलं म्हणजे लाईफ सेट होते का? स्ट्रीम चुकीची घेतली तर 2 वर्ष वेस्ट जाऊ शकतात. मित्र सायन्स घेतोय म्हणून मी पण घेणार आहे. सायन्स घेणं म्हणजे एक रिस्पेक्ट वाटतो, किंवा पॅरेंटच्या प्रेशरमध्ये डिसिजन घेतोय, किंवा फ्युचर माहिती नसताना पण विचार न करता स्ट्रीम निवडणं. तर अशा चुका करू नका. जर हा फॉर्म्युला माहिती असेल तर चुकीचं सिलेक्शन होणार नाही. स्ट्रीम निवडताना ह्या 4 गोष्टी चेक करा. पहिलं तर आहे इंटरेस्ट. तुम्हाला कोणता सब्जेक्ट खरंच आवडतोय ते चेक करणं गरजेचं आहे. दुसरं आहे ॲबिलिटी. मॅथ्स, सायन्स सारखे सब्जेक्ट तुम्ही हँडल करू शकता का ते चेक करा. तिसरं आहे फ्युचर गोल. तुम्हाला आयुष्यामध्ये काय बनायचं आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. इंजिनियर असो, मेडिकल असो, CA, CS, सायकॉलॉजी असो किंवा सोशल वर्क. तुमचं एखादं फ्युचर गोल सेट केलेलं असेल तर त्याचा विचार करूनच तो निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि चौथं आहे कन्सिस्टन्सी. रोज 4 ते 6 घंटे तुम्ही प्रिपरेशन करू शकता का हे चेक करणंसुद्धा आवश्यक आहे. कारण 11वी-12वी कोणतंही तुम्ही स्ट्रीम निवडलात तर 10वीच्या कंपॅरिझनमध्ये 11वी-12वी थोडंसं डिफिकल्ट असणारच आहे. त्यासाठी तुम्हाला अभ्यासातसुद्धा सातत्य लागतं, त्याची तयारी पाहिजे. या 4 गोष्टी मॅच झाल्या तर तुमचं स्ट्रीम परफेक्ट. म्हणजेच तुम्हाला तुमचं इंटरेस्ट, ॲबिलिटी, फ्युचर गोल आणि अभ्यासात असणारी कन्सिस्टन्सी या 4 गोष्टीचा विचार करून तुम्ही स्ट्रीम सिलेक्शन निवडू शकता. अजून पण तुम्ही कन्फ्यूज असाल स्ट्रीम सिलेक्शनसाठी तर कमेंटमध्ये गाईड अशी कमेंट करा. मी नक्कीच हेल्प करण्याचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. तसेच या पेजला फॉलो करायला विसरू नका.